शेगावात सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार। शेगाव शहरातील लोकप्रतिनिधींविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह, असंसदीय व भावना दुखावणारी पोस्ट प्रसारित केल्याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे। तक्रारीनुसार फेसबुकवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींविषयी आक्षेपार्ह व असंसदीय भाषेचा वापर करून पोस्ट प्रसारित करण्यात आली। संबंधित पोस्टमधील मजकूर हा सार्वजनिक जीवनातील व्यक्तींविषयी अवमानकारक असून त्यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। तसेच शेगाव येथील प्रवीण मोरखडे यांनी सदर पोस्टला लाईक करून त्यास समर्थन दिल्याचेही नगरसेवकांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। त्यामुळे संबंधित पोस्टचा प्रसार व समर्थन झाल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तींवर लागू असलेल्या कायदेशीर तरतुदीनुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवकांनी शहर पोलीस निरीक्षकांकडे केली आहे। यावेळी गटनेते शरद शेठ अग्रवाल, रविकांत दादा पाटील, पवन महाराज, अंकुश देशमुख, विनोद मसने, आकाश नावकार, सोनू मोहड याची उपस्थिती होती। पोलीस प्रशासनाकडून या तक्रारीची नोंद घेऊन पुढील तपास सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे। या तक्रारीमुळे नगरसेवकाविषयी अपमानजनक वक्तव्य करणाऱ्यास सोडणार नाही, असे सर्व नगरसेवक म्हणाले आहेत। ब्युरो रिपोर्ट, इंडिया न्यूज 1 मराठी। एक वरवड बकालच्या विशाल बकाल यांनी एक कमेंट टाकला आहे। त्याच्यामुळं शेगाव निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे एक्स काही उपटतात काय, अशा प्रकारचं कमेंट आहे। त्याच्याबद्दल आमच्या भावना दुखावलेल्या आहेत। आम्ही लोकप्रतिनिधी जनतेच्या सेवा करण्यासाठी निवडून आलेलो आहोत। कोणत्याही एखाद्या समाजकंटकाने या पद्धतीचं लिखाण करून फेसबुकवर टाकावं व शेगावच्या प्रवीण मोरखडेने त्याला लाईक केलेलं आहे, त्याला थम्सअप केलेला आहे। आमच्यासोबत राहून आमच्या आई बहिणीबद्दल आमच्याबद्दल कोणी असं लिहत असेल त्याला तुम्ही लाईक करत असाल, ही बाब अत्यंत चुकीची आहे। संत नगरी, गुन्हा गोविंदानं चालणारी नगरी आहे। कोणत्याही नगरसेवक लोकप्रतिनिधी कोणताही असो त्याला शिवीगाळ करणं हे चुकीचं आहे। या प्रवृत्तीचा आळा घालावा, अशा प्रकारचं निवेदन आम्ही पोलीस स्टेशन शेगावला दिलेलं आहे। त्याची बाईट आणि त्याचं बयान वगैरे सर्व आम्ही पोलीस स्टेशनला दिलेलं आहे। आमची सर्वांची मागणी आहे या प्रवृत्तीचा आळा घालण्यासाठी गुन्हा दाखल करावा। ठाणेदारांनी काय आश्वासन दिलं? ठाणेदारांनी आश्वासन दिलं की मी ते फेसबुक वगैरे चेक करतो, चेक करून नंतर मी माझ्या हिशोबाने त्याला जे नियमानुसार कारवाई होईल ते कारवाई करतो। सर्व शेगावचे राजकीय पक्षाचे, भाजपा, भारिप, सर्व नगरसेवक, सर्व पक्षी इथं हजर आहेत। आम्ही या बाबीचा निषेध करतो। धन्यवाद।